डोकेवरती पाय हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हाय 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 कर लेंगे चिंकर लेंगे अरे आवाज दो हमें अरे आवाज दो हमें अरे बोल मेरी बहनों हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल। मी वनिता कापसे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य। आज या संविधान चौकामध्ये हे मोठं जे आंदोलन आहे आयटकच्या वतीने घेण्यात येत आहे। आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस श्यामभाऊ काळे, जनरल सेक्रेटरी वनिता कापसे, नॅशनल नेता जयश्री चांदे यांच्या नेतृत्वाखाली या संविधान चौकामध्ये मोठं हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे। या आंदोलनामध्ये पूर्ण जिल्ह्याचे पूर्ण तालुक्याच्या महिला इथे भरपूर प्रमाणामध्ये या संविधान चौकामध्ये हजर झालेले आहेत। जे सरकार आघाडीचं आहे त्या सरकारला आम्हाला चेतावणी द्यायची आहे की आम्ही 22 दिवस या संविधान चौकामध्ये आम्ही संप केलेला आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या की मानधनवाढ ही 10 वर्षापासून आम्हाला मानधनवाढ मिळालेली नाही। त्याचबरोबर आमचं वेतन श्रेणीचा प्रश्न हा किती दिवसापासून प्रलंबित आहे आणि आम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी ही मिळायला पाहिजे। याच्यासाठी वारंवार आदित्यताई तटकरे यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे, वारंवार मीटिंगा झालेल्या आहे, पण त्याच्यामधून आम्हाला एकच असं निदर्शनात आलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीचा फक्त वापर करून घेतात। लाडकी बहीण आमच्या डोक्यावरती बसवलेली आहे। सरकारने लाडकी बहीण म्हटलेलं आहे, पण लाडकी बहीण अंगणवाडी सेविकांनी मदतनीच नाही का, हा आमचा एक प्रश्न आहे। लाडक्या बहिणीचे जे काम आहे ते 100% आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदतनीसने केलेलं आहे। मग जर एवढे सगळे कामं जर अंगणवाडी सेविका करते तर ती जर जीवन जगण्याचा जो आधार असते तिला ते पेन्शन मिळायला पाहिजे। पेन्शन मिळत नाही आणि पेन्शनची अशी मागणी आहे आमची, सरकारने जे आमचं मानधन मिळतं त्याच्या निम्मे म्हणजे दर महिन्याला आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। त्या मागणीला धरून आम्ही इतके दिवसापासून हा संप करतो आहे, पण त्याची सरकार दखल घेत नाही। त्याची दखल जर सरकार घेत नसेल तर आम्हाला एकच इशारा द्यायचा आहे की आमचं जे आंदोलन आहे ते आता मुंबईमध्ये महाराष्ट्र लेवलवरती सुरू आहे। पूर्ण अंगणवाड्या ज्या आहे 25 तारखेला पूर्ण अंगणवाड्या महाराष्ट्रभर बंद ठेवणार आहे आणि हे आंदोलन जे आहे 23 तारखेपासून आजपासून आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत आणि 23ला 24ला ह्या उपोषणावर बसून राहणार आणि त्याच्यानंतर 25 तारखेला जेल भरो करणार आहे। जेल भरो झाल्याच्या नंतरही सरकार जर याची दखल घेत नसेल, जर मानधनवाढ देत नसेल, जर मानधनवाढ देतच नसेल आणि त्यांचा आग्रह हाच असेल की आम्हाला 1000, 2000 किंवा 3000, 2000 याच्यावर समजवत असेल तर आम्ही समजणार नाही। आम्हाला आमच्या जीवन जगण्या इतका त्यांनी मानधनवाढ करून द्यायला पाहिजे। खरं तर वेतन श्रेणीच द्यायला पाहिजे, पण वेतन श्रेणी द्यायला सरकार तर अजिबात धजत नाही, त्याची हिंमतच होत नाही। फक्त 100% काम करायची हमी अंगणवाडी सेविकाकडनं करते। अंगणवाडी सेविका ही परित्यक्तता विधवा आहे, तिच्या जीवनाचा आधार म्हणजे कोणीच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये तिला मानधन तरी जीवन जगण्यापुरतं असायला पाहिजे। मग ते मानधन द्यायला हा सरकार जर तयार नसेल तर एक चेतावणी परत देतोय, 25 तारखेला जेल भरो झाल्याच्या नंतर हे आंदोलन थांबणार नाही। हे आंदोलन तीव्र होणार आणि सतत आमच्या ज्या 100% ज्या महाराष्ट्र लेवलच्या ज्या अंगणवाड्या आहे त्या पूर्ण बंद पाडणार, हा सरकारला इशारा आहे। आंदोलनमध्ये परत सांगते आहे, मुंबईला ज्या बाया उपोषणाला बसलेल्या आहे आणि 23 आणि 24ला 25ला पूर्ण जी मुंबई आहे ते पूर्ण रस्ते आम्ही बंद करणार, हा सरकारला इशारा आहे। त्याच्यामुळे सरकारने आम्हाला हेच म्हणायचं आहे की सरकारने मानधनवाढ, पेन्शन याचा त्वरित GR काढायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे। वारंवार आम्हाला भूलथापा देतो सरकार की मानधनवाढ, वेतन, पेन्शन याचा जो GR जे काढायचा आहे ते कॅबिनेटमध्ये आम्ही संमतीसाठी पाठवलेला आहे। ह्या सगळ्या भूलथाप आहे,
हे सरकार जे आम्हाला भूलथापा देतो, पण आम्ही भूलथापाला बळी पडणार नाही। आता जोपर्यंत आमच्या कृती समितीच्या वतीने हा संप चाललेला आहे, हा संप जोपर्यंत आमच्या हातामध्ये लेखी काही मिळणार नाही तोपर्यंत हा संप मिटणार नाही, असा सरकारला आमचा इशारा आहे। या संविधान चौकामध्ये तुम्हाला माहिती असेल 52 दिवस संप केला। मी वनिता कापसे आयटेकच्या वतीने आणि कृती समितीच्या वतीने बोलते आहे। आज या संविधान चौकामध्ये जे आंदोलन छेडलेलं आहे, या आंदोलनामध्ये 13 तालुक्याच्या महिला इथे उपस्थित आहेत। 13ही तालुके उपस्थित आहेत आणि प्रत्येक महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे। ह्या आंदोलनाची ताकद हेच आहे की आज लोकसभेचा चुनाव झाला, आता विधानसभेचा चुनाव आहे। या चुनावामध्ये जर या सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर आम्ही हे सरकार जे आहे, या सरकारला खाली बसवण्याची ताकद सुद्धा या अंगणवाडी वर्करमध्ये आहे। हे आम्ही म्हणजे ठामपणे सांगतो। सरकार जर बदलवायची ताकद या महिलांमध्ये आहे, ह्या ज्या आयटकच्या महिला आहे, ज्या कृती समितीच्या ज्या महिला आहे, या रणरागिणी आहे, कुठेही कोणाला न भिणाऱ्या महिला आहे। त्याच्यामुळे हे सरकार जे आहे, हे सरकार जे आमदार खासदार आहे, यांना सुद्धा बसवायची ताकद या महिलांमध्ये आहे। आणि नागपूर जिल्हाच नाही तर संपूर्ण जिल्हे या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि वारंवार जे प्रश्न आहे ते चव्हाटी आम्ही लावायचा प्रयत्न करतो, पण सरकार याला दाद देत नाही। मला हे म्हणायचं आहे की लाडकी बहीण ठीक आहे, लाडकी बहिणीचा जो प्रश्न केला ठीक आहे, पण लाडक्या बहिणीचे कामं करता मग लाडक्या बहिणीला मानधन सुद्धा वाढवलं पाहिजे, त्यांना पेन्शन सुद्धा दिलं पाहिजे, त्यांना ग्रॅज्युटी दिला पाहिजे। हा जो प्रश्न आहे त्या सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे। आणि सरकारला माझी नम्र विनंती आहे, खरं तर सरकारला मी नम्र विनंती करते की या जो प्रश्न आहे तुम्ही निकाली काढा, त्याचा GR द्या आमच्या हातामध्ये, अन्यथा याचा वाईट परिणाम होईल। याच्यामध्ये आम्ही विधानसभेमध्ये आमची जी ताकद आहे अंगणवाडी सेविकांची ते तुम्हाला दाखवणार, असं मी या आयटकच्या वतीने कृती समितीच्या वतीने मी एक जनरल सेक्रेटरी वनिता कापसे म्हणून तुम्हाला एक आव्हान करते आणि एक म्हणजे निवेदन सुद्धा करते आणि नम्र विनंती सुद्धा करते की GR काढावा। हीच माझी नम्र विनंती आहे सरकारला।